बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सुविधा केंद्र बंद करा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. महाराष्ट्र राज्य आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ राज्यात 358 तालुका सुविधा केंद्रे सुरू केलेली आहेत. मात्र या सुविधा केंद्रावर वाद निर्माण होऊन बांधकाम कामगारांना कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. त्याचबरोबर नोंदणीकरण व लाभाच्या अर्जासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याची गरज नसल्याने हे सर्व तालुका सुविधा केंद्र तात्काळ बंद करा. यासह बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग कृती समितीचे अध्यक्ष गुणवंत नागटिळे, संजय धुमाळ, अमोल कुंभार, संजय सुतार आणि रज्जाक अत्तर हे या आमरण उपोषणास बसलेले आहेत. आज या उपोषणाला सुरुवात होत असताना अनेक बांधकाम कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा देखील दिलेला आहे. ही सुविधा केंद्रे तात्काळ बंद करून बांधकाम कामगारांचे पोर्टल पूर्वीप्रमाणे सुरू करावे. जर राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 29 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा उपोषणकर्ते गुणवंत नागटिळे यांनी दिला आहे. कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन झालेलं महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याण मंडळ आज ठेकेदारांचं कल्याण करत आहे असं दिसत आहे. कारण 1.5 महिन्यापूर्वी जो निर्णय झाला संपूर्ण महाराष्ट्रात 358 तालुका सुविधा केंद्र स्थापन करण्याचा, हा कामगारांच्यावर एक अन्याय आहे आणि त्यांच्या अधिकारावर गदा आहे. कारण सर्व सुविधा केंद्र बघितलं तर तिथली परिस्थिती अतिशय बिकट आहे. तेथे कोणत्याही सुविधा नाही आहेत. महिला रात्री अपरात्री त्या नोंदणीसाठी नूतनीकरणासाठी येत आहेत. शौचालय नाही आहे आणि फक्त रोज 50च घेणार अशी त्या सुविधा केंद्रावर अट आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात बंद करून पोर्टल पूर्वीप्रमाणे सुरू करावे. जर आमच्या उपोषणाची आंदोलनाची दखल मंगळवारपर्यंत जर शासनाने घेतली नाही तर हे आमरण उपोषण बुधवारी आझाद मैदान मुंबई इथं सुरू करणार आहे. कारण ठेकेदारांना पोचण्यासाठीच मंडळाने काही निर्णय घेतलेला आहे. आजपर्यंत बघितलं, कालपर्यंत मंडळाच्या खात्यावर 25,000 कोटीच्या वर रक्कम शिल्लक होती, पण सध्या बघितलं तर 3,000 कोटी आहेत. म्हणजे 90% त्यातील खर्च ठेकेदारांना आणि 10% कामगारांच्या योजनावर होते. त्यामुळे हे मंडळाची तात्काळ चौकशी करावी आणि कामगारांना न्याय मिळावा. या आंदोलनात आकाराम पाटील, संजय गुदगे, तानाजी तावडे, संजय सुतार, अनिल मराठे, युवराज पाटील, दत्तात्रय खडके, संदीप वराळे, एकनाथ गुरव, गणेश कांबळे, मच्छिंद्र कांबळे, अरविंद सुतार, रफिक जमादार यांच्यासह बांधकाम कामगार आणि महिला देखील सहभागी झाल्या होत्या. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.